मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये समस्या निर्माण होते, तेव्हा आपण विचार कसा करतो? विचार असाच करतो की आपण घरातही बघतो. आपण म्हणतो की मला दुःख येत आहे किंवा माझी स्थिती चांगली राहत नाही. तर आपण टार्गेट समोरच्या व्यक्तीला करतो, स्थितीला करतो. माझ्या मुलाने, माझ्या संबंधातील व्यक्तीने मला त्रास दिला आणि त्यामुळे माझ्यात समस्या निर्माण झाली. मला छान वाटत नाही, चांगले वाटत नाही. म्हणजे जी काही स्थिती माझी बिघडलेली आहे, तर ती कशामुळे आहे? तर समोरच्या व्यक्तीमुळे आहे. आणि असे आपण समजतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीवर आपण उपाय करायला जातो. आणि समोरचा व्यक्ती जोपर्यंत ठीक वागत नाही, तोपर्यंत आपले मूड किंवा आपली मनस्थितीसुद्धा चांगली होत नाही. माझे काम समोरच्या व्यक्तीने बिघडवले, माझे मनसुद्धा, माझी स्थितीसुद्धा समोरच्या व्यक्तीने बिघडवली, असेच आपण म्हणत असतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीमुळे, स्थितीमुळे माझ्यात हा बदल झाला किंवा समस्या निर्माण झाली, असे आपण म्हणत असतो. मित्रांनो, असे जेव्हा आपण समजतो, तेव्हापर्यंत आपण उपाय त्याच्यावर शोधू शकत नाही. पण जेव्हा आपण असे म्हणतो की ही समस्या आहे, तर ही माझ्यामुळे निर्माण झालेली आहे. जेव्हा कुठल्याही समस्येबाबत आपण स्वतःला टार्गेट करतो किंवा असे लक्षात घेतो की ही समस्या माझ्यामुळे निर्माण झालेली आहे, तेव्हा मी स्वतःहून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करतो आणि तो उपाय लवकर घडवून आणतो. मित्रांनो, लक्षात आले असेल, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्यवेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.